VSCC 24 न्यूज, सच के आगे कोई नहीं। नमस्कार, आप देख रहे हैं VSCC 24 न्यूज और मैं हूं आपके साथ ज्योति। गुजरात के सूरत जिले के बारडोली तालुका से एक दर्दनाक सड़क हादसे की खबर सामने आई है। उवा गांव के पास महाराष्ट्र राज्य परिवहन की 2 एसटी बसों के बीच आमने सामने भीषण टक्कर हो गई। टक्कर के बाद एक बस में आग लग गई, जिससे मौके पर अफरा तफरी मच गई। प्रारंभिक जानकारी के अनुसार हादसे में कई यात्रियों की मौत हुई है, जबकि कई अन्य गंभीर रूप से घायल बताए जा रहे हैं। प्राप्त जानकारी के अनुसार बारडोली सूरत रोड पर पहले एक टैंकर पलट गया था। बताया जा रहा है कि टैंकर को बचाने के प्रयास में पीछे से आ रही महाराष्ट्र परिवहन की एक एसटी बस का चालक नियंत्रण खो बैठा। बस ड्राइवर पार कर विपरीत दिशा में चली गई और सामने से आ रही दूसरी एसटी बस से टकरा गई। टक्कर इतनी भीषण थी कि एक बस पलट गई और सीएनजी से चलने वाली बस में आग लग गई। देखते ही देखते आग ने बस को अपनी चपेट में ले लिया। बस में फंसे यात्रियों ने बाहर निकलने का प्रयास किया, जबकि स्थानीय लोग तुरंत मदद के लिए मौके पर पहुंच गए। सूचना मिलते ही अग्निशमन दल, पुलिस और प्रशासन की टीमें घटनास्थल पर पहुंची और राहत बचाव कार्य शुरू किया। घायलों को नजदीकी अस्पतालों में भर्ती करवाया गया है। पुलिस ने मामले की जांच शुरू कर दी है। हादसे के बाद हाईवे पर लंबा जाम लग गया। बारडोली गुजरात से खयाम अंसारी की रिपोर्ट। आपल्या इथून जामनेर येथून सुरत येथे जाणाऱ्या बसचा अपघात बारडोलीच्या जवळ झालेला आहे। ती बस सकाळी 7:30 वाजताच्या सुमारास आपल्या इथून निघाली होती आणि 3:30 वाजताच्या सुमारास तिथे अपघात झालेला आहे। आणि अपघात जो झालाय त्याच्यामध्ये बसनी पेट घेतलेला होता आणि त्यामध्ये आपल्या इथल्या कुऱ्ह्याचे जे एक ड्रायव्हर होते त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे आणि 7 जे आहेत लोक त्यांचे मृत्यू झाल्याची देखील प्राथमिक माहिती आहे आणि 33 लोक गंभीर जखमी आहेत आणि ते बारडोली आणि तेथील सरदार पटेल आणि ओमसाई हॉस्पिटल या ठिकाणी त्यांना ऍडमिट करण्यात आलेलं आहे। माझं जिल्हाधिकारी सुरत यांच्याशी पण बोलणं झालं, एसडीएम बारडोली यांच्याशी पण बोलणं झालेलं आहे आणि आपली टीम जी आहे बस म्हणजे जे आपले रिजनल मॅनेजर आहेत ते तिथे पोहोचलेले आहेत आणि आपली टीम देखील त्यांच्या संपर्कामध्ये आहे। जे लोकांना परत आणण्याची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी तात्काळ ट्रान्सपोर्टची व्यवस्था करण्यात येईल आणि जे लोक तिथे ऍडमिट आहेत त्यांना त्यांच्यासाठी तिथे पूर्ण बाकी पण ट्रीटमेंटची आणि त्यांच्या खाण्याची राहण्याची व्यवस्था पूर्ण करण्यात येईल आणि त्याच्यानंतर ते बरे झाल्याच्या नंतर त्यांनाही परत आणण्याची व्यवस्था करण्यात येत आहे। जे 7 डेड बॉडीज आहेत त्यांचं आयडेंटिफिकेशन करणं सध्या थोडंसं अवघड जात आहे, कारण त्याच्यामध्ये बर्न्ड जे आहे त्यांचं म्हणजे जळण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावरती असल्यामुळे आयडेंटिफिकेशनला अडचण जात आहे, परंतु आयडेंटिफिकेशनसाठी डीएनए सॅम्पल्स घेण्याबाबतची पण पुढची कारवाई करण्यासाठी ऍडमिनिस्ट्रेशन सुरतचे जे आहे त्यांच्यासोबत